आता पुढचा व्हिडिओ आपण बघूया. ठीक आहे. पुढचा पॉइंट बघूयात आपण. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. ओके. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी एम-एस-एफ म्हणतात त्याला. तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा, एम-एस-एफ अंतर्गत एस-एल-आर मधून किती कपात करता येते? तर 2% कपात करता येते. ओके. एस-एल-आर म्हणजे काय हे मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. ओके. त्याला स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणतात. तो बँकेने स्वतःजवळ मेंटेन करायचा असतो. कॅश, गोल्ड किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या रूपामध्ये. ओके. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजे फॅसिलिटी आहे, ती सुविधा आहे. काय सुविधा आहे? की जर समजा फायर फायटिंग कंडिशन मध्ये जर तुम्हाला काही पैशांची गरज पडली, ओके, बँकांना काही पैसे लिक्विडिटीची गरज पडली, तर बँका काय करू शकतात? तर एस-एल-आर मधून 2% कपात करू शकतात. तर ही कपात त्यांना त्या कपातीलाच किंवा त्या सुविधेलाच म्हणतात मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. ओके. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांना तो एस-एल-आर परत मेंटेन करायचा असतो. ठीक आहे. तर हे व्यवहार ते रेपो व्यवहाराप्रमाणे चालतात. ओके. रेपो व्यवहारामध्ये बघितलं की बँका आरबीआय कडून कर्ज घेतात. तर इथे सुद्धा 2% बँका काय करतात? तर त्यांच्या एस-एल-आर मधून कपात करतात. म्हणजे बँका एक प्रकारे आरबीआय कडून कर्ज घेतात. ओके. कारण एस-एल-आर मेंटेन आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीनुसार केला जातो. ओके. मग एम-एस-एफ-आर म्हणजे काय? तर रेपो रेट. ओके. म्हणजे बँका जेव्हा आरबीआय कडून अल्प व्याज दराने कर्ज घेतील, तेव्हा त्या व्याजाचा जो दर आहे त्याला रेपो रेट म्हणतात. प्लस 2% एस-एल-आर मध्ये कपात जे झालेली आहे, त्याचा दंड त्यांना भरावा लागतो. ठीक आहे. तर ह्या दोन म्हणजे मार्जिनल स्टँडिंग मग या दोन्हीचा एकत्रितपणे जो काही रेट होतो, त्यालाच एम-एस-एफ-आर म्हणतात. म्हणजे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट म्हणतात. आता एम-एस-एफ कॉरिडॉर म्हणजे काय बघा? एम-एस-एफ कॉरिडॉर. एम-एस-एफ कॉरिडॉर म्हणजे काय? तर रेपो रेट आणि एम-एस-एफ-आर मधलं अंतर. ओके. आता अंतर किती पडणार आहे याच्यामध्ये? रेपो रेट प्लस दंड. तर दंडा एवढं अंतर रेपो रेट आणि एम-एस-एफ-आर मध्ये पडणार. ओके. तर एम-एस-एफ मध्ये जवळपास 1 कोटी किंवा त्याच्या पटीमध्ये बोली लावावी लागते. ठीक आहे. हम्म. तर हा जो एम-एस-एफ आहे, तर तो 2011 पासून सुरू झालेला आहे. म्हणजे 2011 पासून आरबीआयने ही सुविधा सुरू केलेली आहे. आणि एम-एस-एफचं स्वरूप असं आहे की आकस्मिक तरलता संकटातून बँकांना सावरणारी ही एक सेफ्टी बॉल आहे. की तुम्ही काय करू शकता? की बाबा 2% एस-एल-आर मधून कपात करू शकता. ठीक आहे. आता सुरुवातीला एम-एस-एफ-आर आणि रेपो रेट यांच्यामध्ये जो काही फरक होता तो 1% म्हणजे 100 बेसिस पॉईंट होता. ठीक आहे. म्हणजे लेफ्ट कॉरिडॉर सॉरी एम-एस-एफ कॉरिडॉर जो होता, तर तो किती होता? 1% होता. ठीक आहे. म्हणजे 100 बेसिस पॉईंट होता. नंतर तो 0.50 केलेला आहे 2016 मध्ये आणि 0.25 केलेला आहे 2017 मध्ये. आणि हा जो एम-एस-एफ कॉरिडॉर आहे, ओके, तर तो आरबीआय ठरवत असते. तर तुम्ही इथे एक करायचं आहे की सध्याचा जो एम-एस-एफ-आर चा रेट आहे, ओके, तुमच्या एक्झामच्या पिरियडच्या दरम्यान असणारा, तो इथे मेन्शन करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचं इनडायरेक्ट टूल आहे बघा, ओपन मार्केट ऑपरेशन. ओके. ओपन मार्केट ऑपरेशन ज्याला ओएमओ म्हणतात. आता ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे काय ते तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगतो बघा. तर ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे काय? तर सरकारला काही वेळा पैशांची आवश्यकता असते. तर सरकार काय करतं? ते आरबीआय कडून बॉरो करण्यापेक्षा थेट मार्केटमधून ते पैसे उभं करतं. मग याच्यासाठी सरकारला गव्हर्नमेंट सिक्युरिटी छापावं लागतात. ओके. सरकार गव्हर्नमेंट सिक्युरिटी छापतं. या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मार्केटमध्ये उतरवण्याचं काम किंवा मार्केटमध्ये विकण्याचं काम सरकारच्या वतीने आरबीआय करते. कारण आरबीआय ही सरकारची बँक. ओके. मग फॉर एक्झाम्पल असा तुम्ही करा की 1 लाख रुपयाच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी सरकारने मार्केटमध्ये विकली. ओके. सरकार काय करेल त्याच्यावरती आणि समजा एखाद्या खाजगी व्यक्तीनं एका व्यक्तीनं ती खरेदी केली गव्हर्नमेंट सिक्युरिटी. तर सरकारला त्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीवरती व्याज द्यावं लागतं. आलं लक्षात. त्याला व्याज द्यावं लागेल. ठीक आहे. मग असं अझ्युम करा की समजा 10% व्याज दिलं. म्हणजे सरकार ज्यावेळी 1 लाख रुपयाची गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकेल आणि त्याची मुदत समजा 1 वर्षाची आहे. ठीक आहे. 1 वर्षानंतर ती गव्हर्नमेंट सिक्युरिटी मॅच्युअर होईल आणि त्याच्यानंतर परत सरकार ती गव्हर्नमेंट सिक्युरिटी मागे घेईल आणि 10% व्याजदर प्लस मुद्दल म्हणजे 1,10,000 रुपये त्या व्यक्तीला परत करेल. ओके. मग हे जे सगळे व्यवहार आहेत, हे सरकारच्या वतीने करत असतं आरबीआय. आणि ज्या मार्केटमध्ये हे व्यवहार होतात, त्या त्या प्रक्रियेला काय म्हणतात? ओपन मार्केट ऑपरेशन. ओके. मग आता बघा, ओपन मार्केट ऑपरेशन हे शॉर्ट टर्म साठी केलं जातं आणि क्वांटिटेटिव्ह इझिंग नावाचा एक प्रकार आहे, ज्याच्या थ्रू पण सरकार पैसे उभा करत असतं. हे दीर्घ मुदतीच्या ज्या शासकीय प्रतिभूती आहेत, ओके, लॉंग टर्मच्या शासकीय प्रतिभूती, तर ह्यांची मुदतपूर्व खरेदी करणे, ह्याला काय म्हणतो आपण? क्वांटिटेटिव्ह इझिंग. आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 2 प्रकारच्या असतात. एक लॉंग टर्मच्या असतात, एक शॉर्ट टर्मच्या असतात. काही वेळा कसं होतं, की मार्केटमध्ये मंदी येते. सरकारने जर समजा पैसा ऍबसॉर्ब करून घेतला गव्हर्नमेंट सिक्युरिटी देऊन मार्केटमध्ये, ओके. तर मग त्याच्यामुळे काय होतं, की मार्केटमध्ये मंदी येण्याचे चान्सेस असतात. अशा वेळी सरकार काय करतं, की पहिल्यांदा लघु मुदतीच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी
मुदतपूर्व खरेदी करते. ओके. म्हणजे जेवढं व्याज आहे तेवढं देऊन मुदतपूर्व खरेदी. समजा 13 महिन्यांचा व्यवहार आहे. तर सरकारने 10व्या महिन्यामध्ये पण त्या शॉर्ट टर्मच्या सिक्युरिटी ते खरेदी करू शकतं आणि जेवढा व्याजाचा दर ठरलाय 13 महिन्यानंतर मॅच्युरिटी नंतर, तर तेवढा व्याजाचा दर ते 10व्या महिन्यातच देईल आणि मार्केटमध्ये लिक्विडिटी तयार करेल. ओके. मात्र हा पण उपाय जर काही वेळा म्हणजे सत्कारणी लागला नाही किंवा मार्केटमध्ये लिक्विडिटी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरलं नाही, तर अशा वेळी सरकारला काय करावं लागतं? ज्या दीर्घ मुदतीच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत, त्या दीर्घ मुदतीच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मार्केटमध्ये मुदतपूर्व त्यांची खरेदी करावी लागते मार्केटमध्ये. ओके. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. आणि या प्रक्रियेला काय म्हणतात? त्याला म्हणतात क्वांटिटेटिव्ह इझिंग. तर याच्यामुळं काय होतं? तर अर्थव्यवस्थेमधलं पैशाचं आकारमान वाढतं आणि जी मंदीची परिस्थिती आहे मार्केटमध्ये, तर ती मंदीची परिस्थिती दूर होते. मात्र हे क्वांटिटेटिव्ह इझिंग जे आहे ना, तर ते रेग्युलरली केलं जात नाही किंवा तो परंपरागत प्रकार नाहीये मार्केटमध्ये लिक्विडिटी वाढवणारा. तर तो अपरंपरागत प्रकार आहे. याचा वापर सगळ्यात पहिल्यांदा जपानमध्ये झालेला होता. जपानच्या मध्यवर्ती बँकेने हा प्रकार सुरू केलेला होता. 2001 ते 2006 च्या दरम्यान हे सुरू होतं आणि जपानमध्ये परत 2012 मध्ये या साधनाचा वापर केला गेला. USA ने पण 2008 ते 2015 मध्ये केलं, जेव्हा USA मध्ये सबप्राईम क्रायसिस आलेलं होतं तेव्हा. ठीक आहे. तर $3.7 ट्रिलियन एवढे पैसे त्यांनी इकॉनॉमीमध्ये आणलेले होते क्वांटिटेटिव्ह इझिंग करून. तर क्वांटिटेटिव्ह इझिंगचा परिणाम काय होता ते बघितलं आपण, की मार्केटमध्ये लिक्विडिटी वाढते, याच्यामुळे महागाई येऊ शकते. ओके. तर हा आहे. म्हणजे हे खूप थोडंफार रिस्की आहे. म्हणून हा कसला अपरंपरागत साधन आहे किंवा अपरंपरागत प्रकार आहे लिक्विडिटी वाढवणार. ओके. त्याच्यानंतर ऑपरेशन ट्विस्ट वगैरे हे कोविडमध्ये झालेलं होतं. आता ते आउटडेटेड झालेलं आहे. तर त्याची काही एवढी महत्वाची ते फारसं महत्वाचं नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढे आहे मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम म्हणजे एम-एस-एस. मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम. तर ती एम-एस-एस सुरू झालेली आहे मार्च 2004 मध्ये. ओके. याची सुरुवात केलेली होती आरबीआय. या एम-एस-एस ची सुरुवात केली आरबीआयने आणि ह्याचा उद्देश काय होता? तर परकीय भांडवलाने होणारी जी चलनवाढ आहे, तर ती चलनवाढ थांबवायची. नावच आहे बघा मार्केट स्टॅबिलायझेशन. मार्केटला स्टेबल करणे. आता लक्षात घ्या, की परकीय भांडवलामुळे मार्केट इनस्टेबल होऊ शकतं. ओके. तर अशा वेळी त्या जर मार्केटला स्टेबल करायचं असेल, तर आरबीआयला काहीतरी उपाय करावे लागतील. ओके. मग मार्केटमध्ये जास्त परकीय गुंतवणूक झाली याचा अर्थ मार्केटची लिक्विडिटी वाढते. ओके. अर्थव्यवस्थेमध्ये मार्केट म्हणजे इकॉनॉमी. तर इकॉनॉमीमध्ये ज्यावेळी परकीय गुंतवणूक होते त्यावेळी इकॉनॉमीचे काय होते? तर लिक्विडिटी वाढते. मग जर जास्त लिक्विडिटी झाली तर चलनवाढ होणार आहे. ओके. म्हणजे इन्फ्लेशन होणार आहे. मग परकीय भांडवलामुळे जी चलनवाढ होईल अशा पद्धतीने. तर ही चलनवाढ रोखण्यासाठी हे मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम आरबीआयने 2004 मध्ये मार्चमध्ये सुरू केली. मग याच्यामध्ये काय करतं आरबीआय काय करते? तर मार्केटमधली एक्सेसिव्ह लिक्विडिटी काढून घेण्यासाठी, इकॉनॉमीमध्ये एक्सेसिव्ह लिक्विडिटी काढून घेण्यासाठी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा ट्रेझरी बिलची विक्री करतं आणि मार्केटमधला पैसा ऍब्सॉर्ब करून घेतं. या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज लघु मुदतीच्या असतात. म्हणजे 13 महिन्यापेक्षा कमी मुदतीच्या ह्या सिक्युरिटीज असतात. आणि ही विक्रीमध्ये जी काही रक्कम आहे, तर ती आरबीआय मध्ये जमा होते. तेव्हा त्यांचे मॅच्युअर होतील, तेव्हा त्या रकमा त्या व्यक्तींना किंवा संस्थांना किंवा ज्यांनी कोणी परचेस केलेले आहेत, तर त्यांना व्याजासहित परत दिल्या जातात. ओके. पण जो परकीय भांडवलामुळे जे काही इन्स्टॅबिलिटी येते, मार्केटमध्ये इन्फ्लेशन होतं, ते थांबवण्यासाठी एम-एस-एस हा एक चांगला उपाय आरबीआयने योजलेला आहे. ओके. त्याच्यानंतर आता बघा बेस रेट आहे, बेस रेट. ओके. आता बेस रेट फक्त समजून घ्या काय आहे ते. तर बेस रेटचा पहिला हेतू बघायचा आपल्याला. तर बँका त्यांच्या ग्राहकांना देत असलेल्या कर्जावरच्या व्याजदराचं नियमन करणारा रेट जो आहे, तर त्याला म्हणतात बेस रेट. ओके. त्याचा हेतूच मुळात तो आहे, की बँका ग्राहकांना ज्या दराने कर्ज देतात, त्या व्याजदराचं रेग्युलेशन करणे. ओके. मग आरबीआय काय करायची याच्यासाठी एक दर जाहीर करायची. त्याला म्हणायचे पीएलआर. पीएलआर म्हणजे प्राईम लेंडिंग रेट. तर 1994 पर्यंत पीएलआर सुरू होता. ओके. याचा अर्थ काय? पीएलआर म्हणजे प्राईम लेंडिंग रेट आहे. म्हणजे बँका पीएलआर पेक्षा जास्त दराने व्याज आकारू शकत नाही. तो दर कोणी ठरवून दिलेला आहे? आरबीआयने ठरवून दिला. समजा 10% पीएलआर आहे. तर तुम्ही 10% पेक्षा जास्त व्याज आकारू शकत नाही बँका. म्हणजे त्यांच्या कर्जावर. ओके. तर बघा पीएलआर काय केलं मग आरबीआयने डिरेग्युलेट करून टाकला 1994 मध्ये आणि मग डिरेग्युलेट करून आरबीआयने काय सांगितलं की बँका त्यांचा त्यांचा व्याजदर ठरवू शकते. ओके. त्यांना जर समजा कर्ज स्वस्त करायचे तर ते स्वस्त करू शकतात. त्यांना महाग करायचे तर महाग करू शकतात. ओके. मग त्यांनी 2 लाखापेक्षा जास्त रकमेचे जे कर्ज आहे त्याच्यासाठी पीएलआर काय केलं त्यांनी
डिरेग्युलेट करून टाकला. मग पी-एल-आरचं नंतर रूपांतर बी-पी-एल-आर आला. ओके. बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट आला. नंतर बेस रेट आला. नंतर एम-सी-एल-आर आला. आणि सध्याच्या घडीला आता ई-बी-एल-आर सुरू आहे. ओके. आपण एक-एक बघूयात काय ते. तर बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट आरबीआयने या संबंधीच्या ज्या सूचना आहेत, त्या नोव्हेंबर 2003 मध्ये पब्लिश केल्या आणि याचा वापर 2004 पासून सुरू झालेला आहे. ओके. तर बघा याचा परिणाम काय झाला? तर सर्व बँकांचे जे व्याजदर आहेत, तर ते सगळ्या बँकांचे व्याजदर जवळपास एका पातळीवर आलेले. ओके. जवळपास एका पातळीवर आलेले. ठीक आहे. तर कोणत्या कर्जावर बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेटपेक्षा जास्त व्याजदराने कर्ज आकारतात? म्हणजे जास्त व्याजदराने व्याज आकारता येत नाही. तर 2 लाख रुपयांपेक्षा कमी मुद्दलाच्या कर्जावरती बी-पी-एल-आर पेक्षा जास्त दराने व्याज आकारता येणार नाही. 2 लाखापेक्षा जास्त असेल तर ते आकारता येऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बेस रेट आला 2010 मध्ये 1 जुलै 2010 पासून वर्ष खूप इम्पॉर्टंट आहे. 1 जुलै 2010 पासून बेस रेट पद्धत लागू झाली. आणि हे बेस रेट काय होतं? एक प्रकारचं सिलिंग होतं छोट्या कर्जावरचं. म्हणजे काय तर याच्यापेक्षा कमी दराने व्याज आकारायचं नाहीये. म्हणजे बँका काय करू शकतात? ग्राहकांना त्यांच्या बँकांकडे अट्रॅक्ट करण्यासाठी कमी व्याजाने कर्ज देऊ शकतात. पण जर मग अशामुळे काय होऊ शकतं, की कॉम्पिटिशन आहे ते फेअर होणार नाही. आणि मग बँकांमध्ये जर अशी चढाओढ सुरू झाली, ओके, व्याजदर कमी करण्याचा, तर मार्केटमध्ये लिक्विडिटी वाढेल, इकॉनॉमीची लिक्विडिटी वाढेल आणि मग अल्टिमेटली महागाई येऊ शकते. ठीक आहे. मग मग बेस रेट पद्धत सुद्धा हळूहळू काय होते, त्याच्यामुळे तू मागं पडली आणि त्याच्यानंतर आली एम-सी-एल-आर. ओके. म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट. ओके. हे हा फुल फॉर्म महत्वाचा आहे एम-सी-एल-आरचा. तर बघा एम-सी-एल-आर लागू करण्यासाठी आरबीआयने 2015 मध्ये मार्गदर्शक सूचना जारी केल्या आणि 2016 पासून आरबीआयने जो एम-सी-एल-आर आहे तर तो लागू केला. तर नवीन कर्जांवरती हा एम-सी-एल-आर लागू करण्यात आलेला होता. ठीक आहे. याच्यामध्ये एवढंच इम्पॉर्टंट आहे. बाकी काही याच्यामध्ये फार लक्षात ठेवू नका. आणि सध्याच्या घडीला ई-बी-एल-आर आहे. म्हणजे एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट. तर तो 2019 मध्ये त्या संबंधीच्या मार्गदर्शक सूचना आरबीआयने जाहीर केलेल्या होत्या आणि 1 ऑक्टोबर 2019 रोजी ई-बी-एल-आर लागू झालेला आहे. ठीक आहे. मग बँक स्तरावरचे जे दर आहेत ते बी-पी-एल-आर आहे, बेस रेट आहे, एम-सी-एल-आर त्याच्याबद्दल आपण आधी बघितलं होतं. आणि ह्या ई-बी-एल-आरचंच आणखी एक नाव आहे इंटरनल बेंचमार्क रेट. ओके. मग आता ई-बी-एल-आर मध्ये बँकांची काय भूमिका राहिली? तर बँकांनी कोणताही दर ठरवायचा नाहीये. तर निर्देशित केलेल्या एक्सटर्नल बेंचमार्कला व्याजदर जोडायचा होता. ठीक आहे. तर हे ई-बी-एल-आर मध्ये ही गोष्ट करायची होती. सध्या ई-बी-एल-आर लागू आहे. ओके. त्याच्यानंतर आता हे बघितलं आपण आतापर्यंत संख्यात्मक साधनं आरबीआयची बघितली. याच्यानंतर आपण बघणार आहोत आरबीआयची गुणात्मक साधनं कुठली कुठली आहेत. ओके. संख्यात्मक साधनांमध्ये फॉर एक्झाम्पल आपण काही रेट बघितले. फॉर एक्झाम्पल ई-बी-एल-आर बघितला. त्याच्यानंतर एम-सी-एल-आर बघितला. त्याच्यानंतर बेस रेट बघितला आणि हा बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट एक बघितलेला आहे. ठीक आहे. तर याचे एक्सप्लेनेशन बघितलं आपण. ते कधी कधी आले ते बघितलं. त्याच्यानंतर मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम आपण याच्यामध्ये बघितलेली होती. ओके. ही मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम मध्ये कशा पद्धतीनं म्हणजे आरबीआय मार्केटमध्ये जे एक्सेसिव्ह लिक्विडिटी आहे तर ते ऍब्सॉर्ब करते. जे फॉरेन इन्व्हेस्टमेंटमुळे एक लिक्विडिटी वाढते. ओके. ओपन मार्केट ऑपरेशन बघितलं की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला ज्यावेळी पैसा हवा असतो त्यावेळी गव्हर्नमेंट कशा पद्धतीने त्याची कार्यवाही करते. त्याच्यानंतर मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम बघितली की ज्याच्यामध्ये 2% एसएलआर कमी करता येतो. त्याच्यानंतर रिव्हर्स रेपो बघितला. ओके. रिव्हर्स रिपर्चेस ऑब्लिगेशन जेव्हा बँका आरबीआयला कर्ज देतात तेव्हा रिव्हर्स रेपो रेट ठरवला जातो. त्याच्यानंतर टार्गेटेड लॉंग टर्म रेपो ऑपरेशन बघितले. ओके. म्हणजे रेपो रेट मध्ये त्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. ओके. ज्याच्यामध्ये बँक आरबीआय बँकांना कर्ज देते आणि त्याच्यावरती जो व्याजदर आकारते त्याला रिव्हर्स रेपो रेट त्याला रेपो रेट म्हणतात. त्याच्यानंतर आपण एल-एफ बघितलं. ओके. एल-एफ 2 भाग येतात रेपो आणि रिव्हर्स रेपो. ओके. लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी असं त्याला म्हणतात. त्याच्या आधी मग आपण बँक रेट बघितला. आरबीआय बँकांना ज्या दराने कर्ज देते, त्या दराला बँक रेट असं म्हणतात. आणि ही सगळी जी होती बँक रेट पासून एम-एस-एस पर्यंत, तर ही सगळी कशी आहेत? हे अप्रत्यक्ष साधनं आहेत. ओके. जे मनी सप्लायवरती इम्पॅक्ट करतात. त्याच्या अगोदर आपण काही डायरेक्ट टूल्स पण बघितलेले होते, जे मनी सप्लायवरती कंट्रोल करतात. त्याच्यामध्ये रिफायनान्स फॅसिलिटी बघितलेल्या. मग रिफायनान्स करणारे वेगवेगळ्या सेक्टर्सला रिफायनान्स करणाऱ्या काही इन्स्टिट्यूशन आपण बघितलेल्या होत्या. ओके. रिफायनान्स इन्स्टिट्यूशन. त्याच्या आधी आपण बघितला एस-एल-आर. ओके. याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे कॅश, गोल्ड आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटी याच्यामध्ये एस-एल-आर आपण मेंटेन करतो. ओके. आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्या आधी बघितलेला होता सी-आर-आर. ओके. कॅश रिझर्व्ह
रेशो जो बँकांना स्वतःकडेच मेंटेन करायचा असतो कॅशच्या रूपामध्ये. ओके. तर हे सगळे डायरेक्ट टूल्स आपण आरबीआयचे बघितलेले होते. आणि हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टूल्स हे ज्याचा भाग आहे त्याला म्हणतो आपण संख्यात्मक साधनं. तर संख्यात्मक साधनांच्या माध्यमातून एवढे सगळे संख्यात्मक म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट टूल्स आहेत की ज्याच्या माध्यमातून आरबीआय काय करते, मार्केटमधल्या किंवा इकॉनॉमी मधल्या लिक्विडिटीवरती कंट्रोल करते. ओके. काही पारंपरिक साधनं होती. काही क्वांटिटेटिव्ह इझिंग सारखी इनडायरेक्ट पण साधनं किंवा अपारंपरिक साधनं त्याच्यामध्ये होती. ओके. तर पुढच्या लेक्चरमध्ये आता आपण आरबीआयची मार्केट मधल्या इकॉनॉमी मधल्या लिक्विडिटीवरती नियंत्रण ठेवणारे गुणात्मक साधनं बघणार आहोत. आतापर्यंत आपण काय केलं, संख्यात्मक साधनं बघितली. इथून पुढे आता आपण गुणात्मक साधनं बघणार आहोत. तर गुणात्मक साधनं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके. थँक्यू.